ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईतून एक महत्त्वाची अपडेट। मेट्रो 3च्या ॲक्वालाईन अर्थात आचार्य यात्रे मेट्रो स्थानकानंतर आता वरळी मेट्रो स्थानकात देखील छतातून गळती सुरू आहे। तिकीट काउंटरजवळ ही गळती सुरू असून पाणी सध्या बादलीमध्ये साठवलं जात आहे। बादली भरल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून पाणी बाहेर फेकलं जात असून छताच्या या गळतीमुळे प्रवाशांमध्ये सध्या नाराजी पाहायला मिळते। आचार्य यात्रे मेट्रो स्थानकावर नंतर आता वरळी स्थानकावरची ही गळती समोर आलेली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा मेट्रोच्या कारभारावर त्यासोबतच ही जी मेट्रो सुरू होण्याच्या बाबत जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं त्याच्यावर देखील अनेक मुद्दे आता उपस्थित होत आहेत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। वेदांत देव आपल्या सोबत आहे। वेदांत, अर्थातच आता पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानकावर ही गळती होताना पाहायला मिळते। 2 दिवसापूर्वी पहिल्याच पावसानं कशी दाणादाण उडून दिलेली होती हे आपण पाहिलं। काय अपडेट मिळतात या अनुषंगानं? मुसळधार पाऊस मुंबईमध्ये पुन्हा एकदा सुरू झालाय दीपक, आणि म्हणजे आचार्य यात्रे चौक स्थानकामध्ये ज्यावेळी पाणी भरलं होतं त्यावेळी वरळीच्या म्हणजे वरळी स्टेशन मेट्रो स्टेशनवर सुद्धा अशाच प्रकारे पाणी गळताना आपण त्यावेळी पाहिलं होतं। आणि आज पुन्हा जेव्हा पाऊस पडतोय तेव्हा जे तिकीट कार्यालय आहे जिथे तिकीट काढलं जातं त्याच्या जवळपास शिवाय पायऱ्यांवरती सुद्धा 2-3 ठिकाणी अशा प्रकारे पाणी गळताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय की ते पाणी गळणं थांबावं, त्यासाठी प्रशासन सुद्धा प्रयत्न करते। काही कर्मचारी आहेत तिथे ते प्रयत्न करतात, जिथे पाणी जमा होत आहे तिथे सुद्धा ते पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रयत्न केला जातोय। फार मोठ्या प्रमाणावर काही तसा प्रॉब्लेम नाहीये, मात्र ज्या प्रकारे पाणी गळती चालू आहे आणि बादल्यातनं पाणी पुन्हा बाहेर फेकलं जात आहे तर त्यामुळे काही प्रवाशांची नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे। कारण फक्त वरळी स्टेशनवर सध्या तरी आपल्याला या वरळी मेट्रो स्टेशनवर हे सध्या चित्र पाहायला मिळते, मात्र यावर कशा प्रकारे उपाय करता येईल किंवा हे पाणी कसं थांबवत आहे त्यासाठी कर्मचारी प्रयत्न करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। वेदांत, अगदी थोडक्यात या सगळ्याबाबत मेट्रो प्रशासनाकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलंय? सध्या तरी कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही, कारण फार मोठा तसा प्रॉब्लेम झालेला नाहीये। कारण मेट्रो सेवा ही सुरू आहे, दुसरीकडे आचार्य यात्रे चौकाच्या स्टेशनचं काम सुद्धा सुरू आहे, सफाईचं काम केलं जात आहे, तशा प्रकारे सांगितलं सुद्धा आहे। मेट्रोने ट्विट सुद्धा त्या संदर्भात केलेलं आहे आणि या संदर्भात सुद्धा कर्मचारी सुद्धा प्रयत्न करत की ते पाणी जे गळणारं पाणी आहे ते कशा प्रकारे थांबवता येईल। त्यामुळे एकंदरीतच 2 दिवसानंतर पुन्हा एकदा आता वरळीतल्या या मेट्रोच्या स्थानकावर गळती सुरू असल्याचं पाहायला मिळते। स्वाभाविकच बांधकामावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होते। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।